एकदा अशा पद्धतीने सोयाबीन चिली बनवून बघा. बाहेरची सोयाबीन चिली खाणं विसरून जाल. नमस्कार, निनाद किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदम कुरकुरीत आणि टेस्टी सोयाबीन चिली, तेही घरच्या घरी. चला मग लगेच रेसिपी सुरू करूया. आता या ठिकाणी मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपलं पाणी थोडस गरम होत आलं की त्यामध्ये थोडीशी अद्रक, 1 ते 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आणि थोडासा सोया सॉस घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण सोया चंक्स घालून घेणार आहोत. आता हे सोया चंक्स गरम पाण्यामध्ये 5 मिनिटं किंवा 10 मिनिटासाठी असे ठेवून द्यायचे आहे. तर त्यानंतर गॅस बंद करून आपण आपले सोया चंक्स थंड पाण्यामध्ये काढून घेणार आहोत. आता 1-2 मिनिटानंतर आता सोया चंक्स मधील पाणी पूर्णपणे आपण काढून घेणार आहोत. हाताने व्यवस्थित प्रेस करून त्यातील पाणी पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर यामध्ये थोडस कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. मी या ठिकाणी 2 ते 3 चम्मच कॉर्नफ्लॉवर वापरलंय. तुम्ही तुमच्या सोयाबीनला जसं ऍडजस्ट होईल त्याप्रमाणे कॉर्नफ्लॉवर घालू शकता. आता कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित असं सोयाबीन मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून कॉर्नफ्लॉवर पूर्णपणे सोयाबीनला व्यवस्थित असं लागलं जाईल. आता आपलं कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित असं सोयाबीन मध्ये मिक्स करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी याच पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये तयार केलेले सोयाबीन तळून घेणार आहोत. तर अशाच पद्धतीने व्यवस्थित अशा हलक्या सोनेरी रंगावर आपल्याला सोयाबीन तळून घ्यायचे आहे. अशाच पद्धतीने आपण बाकी सर्व सोयाबीन फ्राय करून घेणार आहोत. तुम्हाला खूप कुरकुरीत सोयाबीन चिली आवडत असेल तर तुम्ही सोया चंक्स डबल फ्राय करून घेऊ शकता.
जेणेकरून तुमची सोयाबीन चिली एकदम कुरकुरीत होईल. आता आपली सोयाबीन व्यवस्थित असे फ्राय करून झालेले आहे. तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी सोयाबीन आपली फ्राय करून झालेली आहे. आता या ठिकाणी कढईमध्ये थोडस तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चम्मच बारीक चिरलेलं लसूण घालायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली अद्रक, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हे सर्व व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपला अद्रक आणि मिरची व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा सोया सॉस घालायचा आहे. त्यानंतर रेड चिली सॉस, आणि थोडासा ग्रीन चिली सॉस. आता हे सर्व सॉस व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपले सॉस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडीशी काळी मिरी पावडर, आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपले फ्राय केलेले सोयाबीन घालून घ्यायचे. आता आपण सोयाबीन चिली कोणती ग्रेव्ही न करता बनवणार आहोत. तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही मसाला मिक्स करताना थोडंसं पाणी घालू शकता. आता सोयाबीन व्यवस्थित असं मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तर सोयाबीन व्यवस्थित असे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण थोडेस कॉर्नफ्लॉवरची सरी घालून घेणार आहोत. आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं सोयाबीन मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे.
आता आपले सोयाबीन व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली शिमला मिरची घालून घेणार आहोत आणि थोडासा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. कांदा आणि शिमला मिरची खूप जास्त बारीक नाही कापायची, थोडीशी जाडसरच कापायची आहे. आता आपल्याला कांदा आणि शिमला मिरची व्यवस्थित अशी मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करून आपली ड्राय सोयाबीन चिली खाण्यासाठी एकदम तयार आहे. तर या ठिकाणी आपली एकदम कुरकुरीत आणि टेस्टी अशी सोयाबीन चिली तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.